नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मायाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. घरी सगळे तिची फार काळजी घेत होते. गाथा तर दिवसभर बाळाला घेऊनच बसायची. फक्त दूध प्यायला तो मायाजवळ असायचा. ती त्याला असंच घ्यायला लाडवून ठेवेल आणि तो अजिबात खाली राहणार नाही म्हणून मावशी देखील तिला रागवायची, परंतु गाथा मात्र काही ऐकत नव्हती. पाहता पाहता 1-1.5 महिना असाच गेला आणि मग बाळाचं बारसं करायचं ठरलं. सगळे मायाच्या बेडरूममध्ये बसून यावरती चर्चा करत होते. बाळ गाथाजवळ होतं आणि समीर आणि माया पाहुण्यांची लिस्ट करत होते आणि बाबा पेपर वाचत होते. एवढ्या सगळ्यांना बोलवायची काय गरज आहे माया? आपले लग्न ठरलं होतं ना, तर मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच बोलवायचं. समीर ती लिस्ट पाहून बोलला. हे सगळे जवळचेच आहेत समीर, माया बोलली. अगं, यात अशी नावं आहेत जी आपल्या लग्नालाही आली नव्हती. गिफ्ट घेऊन घरीच बसतात. किती मानानं बोलवलं होतं आपण यांना, समीर बोलला. पण मला माझ्या बाळासाठी सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत समीर. ते सगळं बरोबर आहे, पण आवर्जून येतात त्यांना आमंत्रण पाठवू, न येणाऱ्यांना नको, उगाच खर्च. समीर त्यातही काही नावं खोडत बोलला. समीर बाबा, तुम्ही सांगा ना याला, त्यांना नाही बोलावलं तर राग येईल ना, माया बोलली. त्यात राग काय यायचा? आपल्या लग्नाच्या वेळी आले होते का ते? नाही ना. आमंत्रण द्यायला गेलेल्या व्यक्तींना पण म्हणाले की इतक्या दूर कोण येणार, मग त्यांना कशाला द्यायचं आमंत्रण, समीर बोलला. राईट जिजू, ते जर आपल्याला आपलं मानतच नसतील तर आपणही त्यांना का भाव द्यायचा, हो ना बेबी, गाथा बोलली. तू गप्प बस, तुला काही समजत नाही. बाबा तुम्ही सांगा ना याला, माया बोलली. मग बाबांनी पेपरमधून डोकं बाहेर काढलं आणि समीर आणि मायाकडे पाहिलं. काय झालं ते बोलले. माया वैतागून त्यांच्याकडे पाहावं लागली. गाढवापुढे वाचली गीता आणि तो म्हणतो रामाची कोण होती सीता, गाथा हसत बोलली. गाथा, समीरनं तिला डोळे मोठे करून पाहिलं. सॉरी, गाथा आपली जीभ चावत हसत बोलली. मी पण सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आता बोला, बाबा मायाच्या जवळ बसून बोलले. समीर या गेस्टला बोलवायचं नाही म्हणतोय, माया अगदी पपी फेस करून बोलली. पाहू लिस्ट. मग बाबांनी गेस्टची लिस्ट वाचली. माया, यात समीरनं जी नावं खोडली आहेत ना, त्यांना खरंच आपल्याबद्दल काही आत्मीयता नाहीये बाळा. ही लोक आली तरी आपल्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागी होत नाहीत. यांना फक्त दुसऱ्यांचं वाईट झालेलंच बरं वाटतं. बाबा देखील तिला समजावत बोलले. मग आमच्या लग्नाला तुम्ही त्यांना का आमंत्रण दिलं होतं, माया बोलली. त्यावेळी माहीत नव्हतं की ते आपल्याला दूरचे समजतात, पण आता माहिती आहे ना, बाबा बोलले. आता तरी डोक्यात घुसलं ना, समीर बोलला. ठीक आहे. मग माया देखील गाल फुगवून बोलली. बाबा, लिस्ट पूर्ण आहे. 200 लोक होत आहेत. माझ्या मतानुसार 150 व्हायला पाहिजेत, पण मॅडमने हे एक्स्ट्रा पकडलेत. येतील की नाही माहीत नाही, समीर बोलला. तुला तर नेहमी खर्चच दिसतो, चिंगूस कुठला, माया नाक मुरडत बोलली. तुझाच आहे, गाथा पुन्हा मध्येच हसत बोलली. मी चिंगूस आहे म्हणून तुमच्या दोघींच्या खर्चावरती नियंत्रण आहे, समीर दोघींनाही रोखून पाहत बोलला. जिजू, माझे फ्रेंड्स ऍड केलेत ना लिस्टमध्ये, गाथा बोलली. हो, समीर बोलला. लिस्ट एकदा मोठ्याने वाचा ना, गाथा बोलली. ओके. मिस्टर अँड मिसेस देशमुख, मिस्टर अँड मिसेस पाटील, मिस्टर अँड मिसेस जगताप, असं म्हणत समीरनं ती पूर्ण लिस्ट वाचून दाखवली. पण यात तुम्ही एक गेस्ट विसरलात आणि तेही VIP, गाथा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत बोलली. सगळे गेस्ट आलेत की कोण विसरलं, माया तिच्याकडे पाहत बोलली. अगस काय करतेस दीदी, तू त्यांना कसं विसरू शकते, गाथा कपाळावरती आठ्या पाडत बोलली. डोंट क्रिएट सस्पेन्स, समीर बोलला. डीडी जिजू, गाथा बोलली. डीडी, हु इज डीडी, सगळे एक साथ बोलले. अरे बाबा, डॉक्टर देवांश देसाई, गाथा त्यांना रोखून पाहत बोलली. ओ तेरी, खरंच की, बाबा बोलले. मलाही त्यांचं लक्षात नाही आलं, समीर बोलला. आपण तर त्यांना आवर्जून बोलवायला हवं, खरं तर तेच मेन गेस्ट आहेत, माया बोलली. मग समीर, त्यांना स्पेशली तू इन्व्हाइट करायला जा, बाबा बोलले. हो. मग गाथा खुश झाली आणि तिने बाळाकडे पाहिलं आणि मग ते बाळही हसलं.
असेच 3-4 दिवस गेले. आमंत्रण पत्रिका छापून झाल्या. त्यातील पहिल्या कार्डवरती डॉक्टर देवांश देसाई याचं नाव पडलं आणि ते कार्ड घेऊन समीर आणि गाथा त्याच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रिसेप्शनवरती विचारलं. त्यांची अपॉइंटमेंट नसल्यामुळे त्यांना रिसेप्शन गर्लनं थोडा वेळ बसायला सांगितलं. डॉक्टर शिव. समोरून येणाऱ्या शिवला पाहून गाथा हवेत हात हलवून ओरडली. मग शिव आणि ममता काहीतरी बोलत तिथून चालले होते. गाथा. शिव तिला पाहून बोलला आणि थांबला. आणि मग समीर त्याच्या जवळ आला. हाय. गाथा हसत बोलली. हाय, तू इथे? शिव सरप्राईज होत बोलला. इन्व्हिटेशन. गाथानं समीरच्या हातून कार्ड घेऊन शिवला दाखवलं. कार्ड? शिव ते पाहून बोलला. माझ्या लग्नाचं. गाथा मस्करी करत बोलली आणि शिव गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. गाथा थांब जरा. हॅलो डॉक्टर, माझ्या मुलाचं बारसं आहे, त्याचं इन्व्हिटेशन कार्ड आहे, समीर बोलला. ओह, तरी म्हटलं इतक्या छोट्या मुलीचं लग्न? शिव हसत बोलला. आय एम 21 डॉक्टर, छोटी मुलगी नाहीये मी. गाथा त्याला बारीक डोळे करून पाहत बोलली. रनिंग 21. समीर देखील तिच्या डोक्यात टपली मारत बोलला. जीजू, हे सांगायची काही गरज आहे का? गाथा गाल फुगून बोलली आणि शिवला तिचं खूप हसू आलं. शिव, मी निघते, मला पेशंट आहेत, ममता बोलली. ओके, लंच ब्रेकमध्ये बोलू, शिव तिला बोलला. ओके, एक्सक्यूज मी, असं म्हणून डॉक्टर ममता निघून गेली. गाथानं तिला एक लुक दिला. आय एम सॉरी, आम्ही अपॉइंटमेंट न घेता आलोय. डॉक्टर देव यांना भेटायचं होतं, समीर बोलला. नो, इट्स ओके, देव आहे त्याच्या केबिनमध्ये, चला, शिव बोलला. पण विदाऊट अपॉइंटमेंट ते कुणाला भेटत नाहीत ना, समीर बोलला. अहो, आपल्या लोकांसाठी देव नेहमीच वेळ काढतो, कम, शिव हसत बोलला. थँक्यू, आम्ही त्यांची फक्त 5 मिनिटं घेऊ, समीर खुश होत बोलला. आणि मग तिघेही देवच्या केबिन जवळ आले. कॉरिडॉरपासूनच पेशंटची लांब लचक रांग लागलेली होती. नेहमी एवढे पेशंट असतात? गाथा त्या सगळ्यांना पाहत बोलली. रोज तो ठराविकच पेशंट घेतो, आज शनिवार आहे ना म्हणून पेशंटची गर्दी आहे, शिव बोलला. म्हणजे? समीर न समजून बोलला. दर शनिवारी देव गरीब आणि गरजू पेशंट्सना वेळ देतो. अशा पेशंटसाठी तो त्याची फीज, मेडिसिन सगळं काही मोफत ठेवतो. कुणाला जर ऑपरेशनची गरज असेल तर एव्हरी संडे तो विदाऊट एनी चार्जेस त्यांचं ऑपरेशन सुद्धा करतो, शिव हसत बोलला. ते ऐकून तर समीर आणि गाथा थक्कच झाले. शिवने केबिनचं दार नॉक केलं आणि आतून देवचा कमेन असा आवाज आला. कम, शिव गाथा आणि समीरला बोलला. आणि मग तिघेही केबिनमध्ये आले. आतमध्ये एक गरीब म्हातारी बेडवरती झोपली होती आणि देव तिला तपासत होता. शिवनं समीर आणि गाथाला बाजूला असलेल्या सोफ्यावर बसायला सांगितलं आणि तो देवच्या जवळ गेला. काय आजी, तंबाखू सोडली का नाही तुम्ही? देव त्या म्हातारीला तपासत बोलला. सोडली की साहेब, म्हातारी बोलली. खोटं बोलू नका आजी. सकाळ आणि सांच्याला उगाच थोडी खाते, लय तलप येते साहेब म्हणून, म्हातारी बोलली. तंबाखू बंद करायची असेल ना तरच माझ्याकडे यायचं, नाहीतर दुसरा डॉक्टर शोधायचा, देव तिला रागावत बोलला. असं नका बोलू साहेब, दुसरा डॉक्टर फार पैसे मागतो, मी गरीब, कुठून आणू पैसे? तंबाखू खायला पैसे आहेत तुमच्याकडे आणि डॉक्टरला द्यायला नाहीत होय, शिव बोलला. हे 4 पैसे भाजी विकून मिळतात, त्यात डॉक्टर कसा होईल साहेब, म्हातारी बोलली. हे बघा आजी, तुम्ही जर तंबाखू सोडली नाही तर मीच काय जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला बरं करू शकणार नाही. पुढच्या वेळी तुम्ही जर तंबाखू खाल्ली आणि हे जर माझ्या लक्षात आलं तर तुमच्याकडनं मी फी घेईल. आणि तुम्हाला माहीत आहे की माझी फी किती आहे. फ्री चेकअप करतो याची जर तुम्हाला किंमत नसेल तर मलाही तुमच्यासाठी फुकट वेळ घालवायचा नाही. नाही साहेब, आता मी तंबाखू कधी खाणार नाही, म्हातारी हात जोडत बोलली. नक्की ना, देव बोलला. नक्की, अगदी देवा शपथ, म्हातारी अगदी गळ्याला हात लावून बोलली. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास आहे माझा. ही चिठ्ठी खाली मेडिकलवरती दाखवा आणि ते सांगतील ती औषधं वेळेत घ्या, देव प्रिस्क्रिप्शन लिहित बोलला. लई उपकार झाले साहेब, म्हातारी हात जोडून बोलली. या आता, देव बोलला आणि मग म्हातारी निघून गेली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही स्टोरी आता हळूहळू पुढे सरकते.
तुम्हाला काय वाटतं की पुढे हे काय होईल ते पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.